थांब थांब एक मिनिट एक मिनिट. अगं कुठे निघालीस? गडावर नाही का यायचं आज? अगं सोबत होईल म्हणून लय खुशीत होते म्या. इथेच ते बेगी बेगी म्या होती पुढं. बाजाराला काय निघाली, दही दूध ताक आणि लोणी. अगं ए अक्का, अगं थांब वाईस, आले म्या. बाजाराला काय निघाली, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. या बाया पोचली की गडावर? अरे दादा, अरे दादा ये बेगी बेगी, घे दूध. अगं ये ताई, अगं ताई ये बेगी बेगी. ये दादा. वय वय दादा, ये ताई. अगं नाही ताई, आज मला संचलना लवकर घरी जायचं आहे. माझ्या तानीचं अंग लई तापलंय. वय लेन चेंज कर. अगं ये शिंगे, अगं ये की बेगी बेगी. येतीस का नाही आता? या. आणि शिंगे, दूध सांडायचं नाही बर का, नाही तर तुझी आई म्हणायची की हिरणीनंच दूध कमी दिलं. सावकाश नाही ग, अगं ये सावकाश नाही ग. या बाया मावळायला लागलं, निघायला पाहिजे. अरे दादा, अरे दादा थांब. दादा एवढं लगेच कसं बंद झालं दरवाजा? उघड केलं नाही? अरे दादा, अरे दादा तू मला ओळखलं नाहीस का? अरे मी माधव गवळीची लेक. इथं गडाखाली गाव आहे ना रे माझं. एक बार दया दाखवू, उघड नाही? या बाया माझं लेकरू घरी एकटंच असेल. अरे दादा, अरे उरलेलं समजा दूध तुला देते र. एक बार दया दाखवू. या बाया आता काय करायचं? माझं लेकरू. वय बाजू. दादा ढकलतोस वैर. मी आहे इथं गडावर दूध देते साऱ्यांना, आणि आता मी अडकली की इथं. कायदा, महाराजांचा कायदा, कडक कायदा. पण माझ्या लेकराला कुठनं कळायचं ह्यो कायदा? दुपट्यातलं पिटुकलं आज्याकडे दिलं होतं म्या. भूक लागली असेल, बोलता बी येत नाही. आज्याला कसं कळायचं त्याचं रडणं? नग खाली तर जावं लागेल. नग इथनं, नग इथनं माझं गाव बी दिसत नाही. नग महाराजांचा गड, महाराजांची माणसं, महाराजांचा कायदा. देवा र देवा. पण एक आहे, महाराजांनी गावातल्या लोकांना पोटा पाण्याला लावलं. आपलं समजा सामान विकायची परवानगी दिली, या गडावर यायची परवानगी दिली. पण महाराजांनी एकच कडून कायदा केला की दिस उजाडलं की गडाचा दरवाजा उघडलं, दिस मावळलं की गडाचा दरवाजा बंद, सपशेल बंद. मग एक किटूक बी आतनं बाहेर नाही, न बाहेरनं आत नाही. पण यो कायदा काहीच व्याकुळ करतोय माझं. कशी जाऊ मी माझ्या लेकराकडं? माझं लेकरू नग कसं तरी खाली जावंच लागल. लेकरू रडत असेल माझं.
हां